टाळ्यांनी आपण स्वागत करूया। रायगडचा अभिमान, रायगडचा स्वाभिमान, कोकणचे भाग्य विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब सपत्नीक आपल्या या सभा मंडपात मात्र उपस्थित होत आहेत। पुष्प वर्षाव सन्माननीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल, सन्माननीय धनंजयजी मुंडे, आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांना विनंती आहे की आपण सर्व पाहुण्यांना घेऊन जिथे आदरणीय साहेबांची आणि पत्नींची इथे आदरणीय कैलासजी पाटील यांनी रांगोळी काढलेली आहे तिथे आपण घेऊन यावं। मी वर्धा वहिनींना देखील विनंती करतो की आपण थोडं पुढे यावं। कैलासजी पाटील ज्यांनी सुंदर रांगोळी काढलेली आहे, एक छानसा फोटो तिथे मात्र होईल। मी ताईंना देखील विनंती करतो, कारण सपत्नीक रांगोळी, वर्धा वहिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही वेगळाच आहे आजचा, कारण साहेबांच्या समवेत त्यांची छानशी अशी रांगोळी कैलासजी पाटील यांनी काढलेली आहे आणि आज सपत्नीक एक भव्य नागरी सत्कार सोहळा मात्र या मंचावरती संपन्न होणार आहे। आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांना विनंती करतो, सर्व पाहुण्यांना घेऊन आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं। कृपया करून सर्वांना सूचना आहे, ज्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी कृपया करून मंचावरती यावं, इतर कोणी येणार नाही। पाहुण्यांचा औक्षण, भव्य नागरी सत्कार सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबरीने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लजी पटेल साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे, सन्माननीय रुपालीताई चाकणकर, आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते महापुरुषांना अभिवादन केलं जात आहे। आजचा हा भव्य नागरी सत्कार सोहळा रायगडच्या स्वराज्य भूमीत, छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी रायगड ही स्वराज्य भूमी, आणि या स्वराज्य भूमीमध्ये आज रायगडच्या सुपुताचा अभिषेक आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून खुलला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊयासाठी एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा। हॅलो डीजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब पहिल्यांदा या रागडे नगरीमध्ये कर्जतमध्ये येत आहेत। त्याचबरोबर आदरणीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे सपत्नीक सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब देखील आहेत।